नमस्कार सर्वांना। आज आपल्याला बघायचं आहे की अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करायची, कधी करायची, केव्हा करायची, तर आणि मंत्र कोणता म्हणायचा, तर ते आपल्याला आज बघायचं आहे। बघा, आपण अन्नपूर्णा माता ही आपल्या धनधान्यासाठी म्हणून ओळखली जाते। प्रत्येकाच्याच घरामध्ये अन्नपूर्णा ही असते। जेव्हा लग्न होतं तेव्हा प्रत्येक आई ही आपल्या मुलीला अन्नपूर्णाची मूर्ती ही देत असते। पण ज्यांच्या घरात नसेल त्यांनी जरूर हिची स्थापना करावी, कारण ज्यांच्या घरात अन्नपूर्णा असते त्यांच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही। कधी म्हणजे कधीच धनधान्याची कमी पडत नाही। आपलं घर कायम भरलेलं असतं। तर माझ्या घरामध्ये आधी अन्नपूर्णेची मूर्ती होती, जी मला मम्मीने दिलेली होती। बट मी धनत्रयोदशीच्या दिवशी आपली चांदीची मूर्ती खरेदी केली। तर मग म्हटलं आता त्याची छान अभिषेक करून स्थापना करावी। तर मग एक म्हणजे ताट घ्यायचं, तुम्ही कुठलंही घेऊ शकता। तर त्याच्यामध्ये आपल्याला जी कोणती तुम्ही मूर्ती आणलेली असेल अन्नपूर्णेची, म्हणजे पितळाची असो किंवा चांदीची असो, तर ती ठेवायची। तिच्यावर आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा। तर मी आधी पाण्याने अभिषेक केला, नंतर दही आणि दुधाने केला, त्यानंतर मधाने केला, थोडंसं तूप टाकलं आणि त्यानंतर थोडंसं आपली साखर टाकली। हे सगळं एकत्र करून सुद्धा तुम्ही ह्यानी अभिषेक करू शकता, पण मी सगळं वेगवेगळं टाकलं। तुम्ही हवं तर एकत्र करून टाकलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर परत त्याच्यावर थोडंसं पाण्याने अभिषेक केला आणि छान त्या मूर्तीला चोळून घेतलं, म्हणजे जे काही त्याच्यावर असेल बारीक, त्याच्यातली जी अशुद्धता आहे ती निघून जावी आणि देवीला असं देवत्व प्राप्त व्हावं। तिने छान चमका वाजून, तर म्हणजे ती ह्याचीच आहे, चांदीची आहे, त्याच्यामुळे तिथं चमकतेच आहे, पण अभिषेक करणं गरजेचं असतं। आणि छान मी तिला सगळीकडून चोळून घेतलं ह्या पंचामृताने आणि नंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिला छान पुसायचं आणि ह्या अन्नपूर्णेला आपल्याला तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये स्थापन करायचं। तर असं 2-3 वेळेस आपल्याला पाणी टाकायचं, छान स्वच्छ करायची तिला आणि छान पुसून सुद्धा घ्यायचं तिला। परत मी एकदा तिच्यावर 3दा पाणी टाकलं, परत पुसलं आणि परत तिच्यावर पाणी टाकून स्वच्छ तिला स्नान घालून घेतलं। जे काय डिझाईन असते त्याच्यामध्ये काही काही जाऊन बसलेलं असतं, मध, साखर, तर त्याच्यासाठी स्वच्छ करून घ्यायचं, स्वच्छ पुसून घेतलं। आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची। तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला अन्नपूर्णा जयंती असं म्हटलं जातं। तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता, नाही तर कधी जर तुम्हाला करायची असेल तर कुठल्याही महिन्यातल्या शुक्रवारी किंवा मंगळवारी सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता। त्यानंतर पुसून झाल्यानंतर मी तिच्यावर तांदळाने सुद्धा अभिषेक केला, म्हणजे ते अन्नपूर्णा मातेवर तांदळाने सुद्धा अभिषेक केला। जर तुम्हाला तांदळाने नसेल करायचं तर तुम्ही गव्हाने सुद्धा करू शकता। म्हणजे असं हे कंपल्सरी नाही आहे तांदळाने अभिषेक करणं, पण मला आवडलं म्हणून मी केलं, कारण तिला धनधान्याची देवी म्हटलं जातं म्हणून मी तिच्यावर तांदळाने अभिषेक केला। त्यानंतर आपल्याला अशी एक वाटी घ्यायची, तुम्ही ती स्टीलची कोणतीही जरी घेतली तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे किंवा गहू ठेवायचे आणि त्याच्यावर आपण अभिषेक केलेल्या मूर्तीला ठेवायचं। तिला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि एखादं फूलसुद्धा वाहायचं। त्यानंतर आपल्याला तिची आरती करून घ्यायची आणि त्याआधी मंत्र म्हणायचा, तर तो म्हणजे अन्नपूर्ण सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध भिक्षां देही च पार्वती, असं आपल्याला मंत्र म्हणून घ्यायचा आणि त्यानंतर आरती करायची। तर ह्या मंत्राचा भावार्थ असा आहे की आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहेस, शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस, मला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ, असा या मंत्राचा अर्थ आहे। त्याच्यामुळे तो पूर्ण आपल्याला म्हणून घ्यायचा आहे आणि आरती करायची। त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेसमोर नैवेद्य दाखवायचा आहे। तर तुम्ही जर काय वरण भात वगैरे काय स्वयंपाक केलेला असेल त्याचंसुद्धा तुम्ही दाखवू शकता।
पण माझं अचानक ठरलं की आता चला म्हटलं वेळ आहे तर आपण आज अन्नपूर्णा मातेची स्थापना करून घेऊ. तर मग त्याच्यासाठी माझ्याकडे घरामध्ये केळ अवेलेबल होतं, तर मग मी त्याचा प्रसाद हा दाखवलेला आहे. तर तुमच्याकडे जे फ्रूट असेल त्याचं दाखवलं तरीसुद्धा चालेल, किंवा काही तुम्ही जो स्वयंपाक केलेला असेल त्याचा दाखवला तरीसुद्धा चालेल. तुम्ही ही पूजा किचन ओट्यावर म्हणजे आपल्या किचनचा जो ओटा असतो त्याच्यावर सुद्धा करू शकतात, किंवा असं देवघरासमोर सुद्धा करू शकतात. बघा किती सुंदर दिसते ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती, इतकं छान तिचं हसरं रूप दिसतंय. तर मला असं वाटत होतं बघतच राहावं, इतकं छान दिसत होतं. तर मग मी ही पूजा अशीच ठेवली होती संध्याकाळपर्यंत, आणि त्यानंतर मी तिला उचलून आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं होतं. तिचं स्मित हास्य पाहूनच मला इतकं मनाला प्रसन्न आणि छान वाटत होतं. तर अशा प्रकारे तुम्ही ही अन्नपूर्णेची स्थापना करू शकता. स्थापना करणं म्हणजे खूप जास्त अवघड काही नाही आहे. फक्त आपल्याला पंचामृत आणि अभिषेक घालून घ्यायचा, त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आणि नंतर तिला एखाद्या गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये तिला विराजमान करायचं, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, एवढंच आहे. त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. आणि त्याचबरोबर रोजसुद्धा आपण आपल्या देवांना जशी स्नान घालतो, आरती करतो, त्याच प्रकारे अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची असते. फक्त तिला तसंच खाली न ठेवता एखाद्या वाटीमध्ये तांदूळ किंवा गहू टाकूनच कंपल्सरी ठेवायचं असतं. आणि अन्नपूर्णा मातेला कायम आपली शंकराची पिंड असते त्याच्याच आजूबाजूला ठेवायचं असतं, कारण की ते पार्वतीचं रूप मानलं जातं. त्यामुळे शंकराच्या पिंडीच्या बाजूलाच आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना ही करायची असते, म्हणजे त्याच्याच बाजूला आपल्याला ठेवायचं असतं. तर अशी ही छोटीशी आजची माहिती होती. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.